नमस्कार. असं कधी होतं का की आपण काहीतरी निर्णय घेतो आणि नंतर आपल्यालाच कळत नाही की आपण ते का केलं? या सगळ्याच्या मागे असतं आपलं सुप्त मन, जे अगदी शांतपणे आपल्या आयुष्यावर राज्य करत असतं. आजच्या या भागात आपण याच सुप्त मनाला समजून घेणार आहोत आणि त्याला एका सकारात्मक दिशेने कसा वळवायचं हे पाहणार आहोत. आपण पुरेसे चांगले नाही आहोत, हा एक असा आवाज आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी असतोच. मग ते एखाद्या नवीन संधीला सामोरं जाताना असो किंवा नातं जोडताना. आत्मशंकेची ही जी भावना आहे ना, ती थेट आपल्या सुप्त मनातूनच येते आणि आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. आणि आता ही गोष्ट ऐकून तर धक्काच बसेल. तब्बल 95%. हो, आपल्या डोक्यात येणारे 95% विचार, आपल्या भावना आणि आपण ज्या कृती करतो त्या सगळ्या आपल्या सुप्त मनातून येतात. याचा अर्थ आपलं बहुतेक आयुष्य एक अदृश्य शक्ती चालवत आहे आणि आपल्याला त्याचा थांगपत्ताही नाही. तर मग कोण आहे हा आपल्या मनाचा सायलेंट डायरेक्टर? चला जरा जवळून ओळख करून घेऊया ह्या सुप्त मनाची आणि बघूया की ते आपल्या नकळत आपल्या आयुष्याची सूत्र कशी काय सांभाळतं. हे समजायला एक सोपं उदाहरण घेऊया, गाडी चालवण्याचं. आठवतंय, जेव्हा पहिल्यांदा गाडी चालवायला शिकलो तेव्हा सगळं किती अवघड वाटायचं. क्लच, ब्रेक, गिअर. पण आता आता तर आपण सहज गाडी चालवतो, गाणी ऐकतो, गप्पा मारतो, सगळं ऑटो पायलटवर चाललेलं असतं. आपलं सुप्त मन अगदी असंच काम करतं. यालाच वैज्ञानिक भाषेत इम्प्लिसिट मेमरी म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर हे आपल्या मनाचं ऑटो पायलट फीचर आहे. अगदी आपल्या फोनमधल्या बॅकग्राऊंड ॲप्ससारखं. ते आपलं काम करतच राहतं, आपल्या जुन्या अनुभवांच्या आधारावर आपल्या प्रतिक्रिया ठरवतं आणि आपल्याला याचा पत्ताही लागत नाही. पण इथेच एक मोठी अडचण आहे. विचार करा, जर हा ऑटो पायलट जुन्या आउटडेटेड सॉफ्टवेअरवर चालत असेल तर? हे सॉफ्टवेअर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या मनात खोलवर रुजलेल्या चुकीच्या समजुती, ज्यांना आपण लिमिटिंग बिलीव्स म्हणतो. जसं की लहानपणी घरात सतत ऐकलं असेल की अरे ते आपल्याला परवडणार नाही किंवा पैसा झाडाला नाही लागत. तर मोठेपणीही मनात कुठेतरी हाच विचार पक्का बसतो की पैसा मिळवणं खूप अवघड आहे. असे लहानपणीचे अनुभव आपल्या नकळत आपल्या मोठ्या वयातल्या निर्णयांवर परिणाम करतात. आणि म्हणूनच इथे आपल्याला स्वतःला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायला हवा. आपल्या ज्या समजुती आहेत ते खरंच सत्य आहेत की आपण त्याला सत्य मानलेलं आहे? आणि यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, समजुती किंवा विश्वास हे व्यक्तिनिष्ठ असतात, ते बदलू शकतात. पण तथ्य म्हणजे फॅक्ट्स ते वस्तुनिष्ठ असतात. सूर्य पूर्वेला उगवतो हे तथ्य आहे, ते बदलणार नाही. पण मी यशस्वी होऊ शकत नाही, ही एक समजूत आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की समजुती बदलता येतात. आणि अशा काही सामान्य समजुती आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी दडलेल्या असतात. जसं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही किंवा श्रीमंत होणं आपल्या नशिबात नाही. चांगल्या गोष्टी फक्त दुसऱ्यांच्याच बाबतीत घडतात. आणि तोच जुना विचार, मी पुरेसा चांगला नाही. यातलं काही ना काही आपल्या मनात कधीतरी येऊन जातच, नाही का? ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे हे तर समजून घेतलं. पण मग यावर उपाय काय? तर काळजी करू नका, उपाय आहेत. चला, आता आपल्या मनाला रिवायर करण्यासाठी म्हणजे या जुन्या समजुती पुसून नवीन सकारात्मक विचार रुजवण्यासाठी काही जबरदस्त साधनांबद्दल बोलूया. तर ही आहेत ती 4 मुख्य तंत्र. पहिलं, कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड. आपल्याकडे काय नाही यावर रडण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. दुसरं, पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशन. एखादा नवीन चांगला विचार इतक्या वेळा मनात घोळवायचा की आपलं सुप्त मन त्यालाच खरं मानू लागेल. तिसरं आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे यशाची कल्पना करणं, ती मनातल्या मनात जगणं. आणि चौथं, संमोहन किंवा हिप्नॉसिस, ज्यामध्ये आपलं मन एका शांत अवस्थेत जातं आणि नवीन सूचना सहजपणे स्वीकारतं. आता हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे फक्त बोलण्यापुरतं आहे की यामागे काही ठोस विज्ञान, काही सायन्स पण आहे? चला तर मग या बदलामागे दडलेलं न्यूरोसायन्स समजून घेऊया. उदाहरणार्थ कृतज्ञतेचं घेऊया. जेव्हा आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात. यांना फील गुड केमिकल्स म्हणतात. डोपामाइन आपल्याला आनंद आणि प्रेरणा देतं, तर सेरोटोनिन आपला मूड चांगला ठेवतं. म्हणजे कृतज्ञता व्यक्त केल्यावर आपल्याला खरंच आतून चांगलं वाटतं. आणि यामुळे काय होतंय, एक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप तयार होतो. म्हणजे कृतज्ञतेमुळे छान वाटतं म्हणून आपण पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो
आणि हळूहळू सकारात्मक राहणं ही आपली सवयच होऊन जाते. किती सोपं आणि प्रभावी आहे, नाही का? आता बोलूया संमोहनाबद्दल. हे तर कमाल आहे. संमोहन आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमधली कनेक्टिव्हिटी वाढवतं. असं समजा की मेंदूत जणू काही एक हायस्पीड ट्रेन नेटवर्क तयार होतं. यामुळे आपलं लक्ष केंद्रित करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि अशा अवस्थेत आपलं मन बदलासाठी पूर्णपणे तयार होतं. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की आपण आपल्या मनाचे प्रोग्रॅमर स्वतःच बनू शकतो. आपल्या आतली प्रोग्रॅमिंग बदलण्याची शक्ती आपल्याच हातात आहे. आपल्याला फक्त ती कशी वापरायची हे शिकायचंय. प्रसिद्ध हिप्नोथेरपिस्ट मारिसा पियर यांनी खूप सुंदर म्हटलं आहे. त्या म्हणतात, तुमचे विश्वास फक्त तुमच्या मनात अस्तित्वात आहेत. आणि जेव्हा तुम्हाला ते कसं करायचं हे कळतं, तेव्हा तुमचं मन बदलणं खूप सोपं आहे. खरंच किती मोठा दिलासा देणारा विचार आहे हा. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं मन एका इंजिनसारखं आहे आणि आपले विचार त्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत. आपल्याकडे ती ताकद आहे की आपण स्टिअरिंग व्हील आपल्या हातात घेऊन गाडी जुन्या, नकारात्मक रस्त्यावरून वळवून नव्या, सकारात्मक मार्गावर नेऊ शकतो. आपण आपल्या सुप्त मनाचे गुलाम नाही, तर त्याचे मालक आहोत. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आपलं सुप्त मन आपलं ऐकतंय प्रत्येक क्षणी. मग आपण त्याला पुढची सूचना काय देणार आहोत? यावर नक्की विचार करा.